विंटर वॉटरफॉल हा विषय तरी नक्की काय आहे? चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तळपत्या उन्हात देखील ओसंडून वाहणारा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील असलेला चन्नाट वॉटरफॉल हा प्रवास नेमका कसा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्लॅननुसार आम्ही रात्री चिन्नाट गावात दाखल झालो. गावातच असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात टेंट लावून मुक्काम केला. पहाटे उठल्यावर चिन्नाट गावची प्रसन्न सकाळ अनुभवता आली. थंड हवा, शांतता आणि गावकऱ्यांची साधी जीवनशैली मनाला खूप भावली. गावात थोडी विचारपूस करून आम्ही धबधब्याच्या दिशेने निघालो. गावाच्या कडेकडूनच सुरू होणारी ही वाट पुढे थेट घनदाट जंगलात घेऊन जाते. वाट नीट मळलेली असल्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता कमी आहे. तरीही गावातून स्थानिक वाटाड्यासोबत घेणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे ठरते. आज माझ्यासोबत भटकंतीसाठी माझा भाचा देखील आला होता. सोबत नेहमीचे परममित्र आणि एक स्थानिक सोबती जो आम्हाला वाट दाखवत होता. सलग साधारण अर्धा तास चालल्यानंतर आम्ही नदीपात्रात पोहोचलो. तिथून धबधबा अगदी हक्कीच्या अंतरावर होता. इतक्यात माझ्या भाच्याच्या नजरेस काहीतरी वेगळंच पडलं. या ट्रेक दरम्यान त्याने अनेक कीटक, पक्षी आणि जंगलातील हालचाली जवळून पाहिल्या. निसर्गाची ओळख त्याला होताना पाहून त्याला या भटकंतीवर आणण्याचा निर्णय योग्य होता हे जाणवलं. पुढील 5 मिनिटातच आम्ही मुख्य स्पॉटवर पोहोचलो आणि क्षणभर आम्हालाच विश्वास बसत नव्हता. हिवाळ्यातही असा ओसंडून वाहणारा धबधबा आणि तोही इतका सुंदर. निसर्गाचा हा आविष्कार प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणं खरंच भाग्याचं होतं. माझा भाचा तर भलताच खुश झाला होता. थंडीची पर्वा न करता त्याने पाण्याचा मनसोक्त आनंद घ्यायला सुरुवात केली. थंडीचा जोर पाहता पोरांनी चहाचा बंदोबस्त अगदी चोख केला. गरमागरम चहाचे घोट घेत पाण्यात उड्या मारल्या आणि नेहमीप्रमाणे ते सगळं मी माझ्या कॅमेऱ्यात टिपत राहिलो. थोड्या वेळाने जिभेचे चोचले जागे झाले. विषय निघाला गरमागरम भजीचा आणि पोरांनी हा बेतही अगदी यशस्वी पार पाडला. जीभ आणि पोट दोन्ही खरं तर प्रत्येकाने निसर्गाचा मनसोक्त आनंद घेतला. भाच्याने दगडांचा छोटासा मनोरा रचला आणि निसर्गाचे एक वेगळं नातं तयार झालं. परतीच्या वेळी आम्ही आणलेला सगळा कचरा सोबत घेतला आणि जबाबदारीने परतीचा प्रवास सुरू केला. पण ही भटकंती इथेच थांबत नाही. खरा विषय तर पुढे आहे. वनभोजन आणि नदीला असलेले खोल रांजण खळगे हे सगळं पुढील भागात पाहणार आहोत. तोपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत ज्यांच्यासोबत तुम्हाला इथे यायचं आहे.